लोकांना तुमचं काही घेणं नाही. लोक सीझन संपला का सोडून देतात. तुम्हाला आखलीचा पत्ता नाही. कोणाला वेळ आहे. आता हे माझं मशीन चांगले म्हणून कीर्तन आहे. उद्या माझे 2-4 दात पडले, तुम्ही कशाला तारीख घ्या. तुम्ही म्हणाला हवा जायला लागली फट बोलायला लागले. लोकांना काय गेले. आता समजा मी मेलो, म्हणणार नाही मेलो, माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय. मी उलथून जाणार काय. आपले डोळे गेले टीव्ही चालणार काय करतात. आपले गुडघे गेले दिंडी निघाली झोप काय करा. एक वाक्य सांगा मला. एक खिस्सा रिकामा झाला आणि अंगातली ताकद कमी झाली का जगातली तुमची किंमत संपली. काय तुम्हाला लोकांना काय करायचं. तुम्ही पहा मागच्या 15 वर्षात काही माणसं पडले, काही निवडून आले. जे पडले त्यांचे कार्यकर्ते आले जाऊन मिळाले मी. त्यांनी उलट त्यांच्या अभिनंदनाचे बोर्ड लावले शुभेच्छा. आणि जे पडले त्यांनी यांना पोचलं. हे तिकडे गेले. आता ते पडले का ते परत इकडे येतील. जिकडं घुगऱ्या लोकांना काय घेणार. लोक म्हणतात सीझन पुरते वापरून घेणार, सीझन संपलं सोडून देणार. तुम्ही काय घेणार लोकांना. माया कमी करा. शरीर फार थोडं आहे मला, आयुष्य फार थोडं आहे आणि शरीर फार थोड्या दिवस आहे. काय मुलं बाळांचं घेणार तुम्हाला. आपण म्हणतोय मुलं बाळ आहे. कुणाला वेळ आहे. महिला मंडळ राग येतो लोकांना महिलांना इंग्लिशचा. आज 30 वर्ष माझे लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायचे म्हणून लावून धरले. आणि माझा गुन्हा एकच आयुष्यात, मी फक्त खरं बोलतो. असा माणूस तयार यायला का त्याला मला घोडा लावला. आणि गुन्हा एकच काय घेऊन. हे 50% आजीबायांना फेकून भाकरी आहे. काय उपयोग. 50% आजींना नातवाला हात लावायचा अधिकार नाही. आजी जर नातवाला हात लावू शकत नसेल तर काय त्या जगण्याची मजा. काय त्या जगण्याची मजा. आज या मांडीवर कधी नातू बस त्यापेक्षा आजी करते ती नातूच आहे. पोरांनी बार बुडबुडलं वैताग जाऊ दे कोणाला जायचंय रे. तिला नाही बोल कोणाला जायचंय. राहू दे जायचंय तुम्हाला परत मध्ये कोणाला. जा बरं पटकन त्याला जायचं तर जा ना. हा चला मी 5 मिनिटं थांबवतो. त्यांना जायचं त्यांना. नाही जरा बस त्याला बस बळत टाका काढून तू. जा पटकन. विठाल आहे विठाल. थोडं मागे येतो. माया येते आणि माया कमी करा. खिस्सा जेव्हा रिकामा होईल आणि शरीर जेव्हा थकेल तेव्हा आपण पैदा केलेले आपले दुश्मन आहेत. या जगात 3च माणसं आपले फक्त आई वडील संत भगवंत. हे बायका पोरं ही सगळी भामट्याची टोळी. हे प्रियशी प्रियशी ही सगळी गुंडांची लुटारू टोळी. यंत्र काय नाही लागत. कोणती प्रियशी कोण प्रिय कर कोणला वेळ आहे. वेळ काय नाही ह्या जगात. खिस्सा रिकामा होऊ द्या जग संपलं. शरीर थकू द्या जग संपलं. कोण बहीण कोण भाऊ कोण बाप कोण बहीण बहीण सोडून द्या विषय. कोण भाऊ सोडून द्या विषय. तुमचा खिस्सा रिकामा आहे संपले तुम्ही जगातून. तुमचं शरीर थकलं संपले जगातून तुम्ही. या लोकांना बाकी वेळ कोणलाय. आणि आपण म्हणतो मला लोक मानित्या कोणाला वेळ आहे. काही लोक म्हणते माझे मित्र 5 वाजता वाट पाहत्या. पाजायचं बंद कर. तुझ्या मौतीला सुद्धा येणार नाही. तू पाहिजे तो म्हणून ते तुझी वाट पाहत्या.
तू पाळायचं बंद कर, संपला तुझा कार्यक्रम. काय घेणं पडलंय लोकांना? महाराजांच्या भाषेत सांगतो महाराज, शरीर सुंदर आहे तोपर्यंत जग सुंदर आहे. बसलेले माणसं जरा कीर्तन बारीक आहे का, आणि हे कीर्तन थोडं झोंबत आहे, पण ती काळाची गरज आहे. मी खरं बोलतो म्हणून राग येतो लोकांना, पण आता त्याला पर्याय नाही. काळ संपलाय. काय कोण भाऊ राहिला नाही, कोण बहीण राहिली नाही. ही तिला सांगायला गेली, तिला म्हणती बाई मला नवरा नाही पण मला प्रियकरही नाही. कोण म्हणती? बस फिट बसलं कीर्तन. माया. पण बाई मला 16 पोरं आहेत नवरा न करता. मग ही म्हणती बाई मला तुला नवरा नाही आणि पोरं 16 कशी काय? मोबाईल मध्ये पोरं 16 कशी काय? तर ती म्हणती माझी 16 पोरं ऐक. आता त्या 16 पोरांची नावं तुम्हाला ऐकायची आहेत. एक मी नसलो तो कोण वाजवी, मी नसलो तर चाल कोण म्हणाल. मी महाराज आहे, तू चक्रम आहे. चक्रम आहे चक्रम. तुला कोण सांगितलं तू महाराज आहे? तू महाराज नाहीये, तू पांडुरंगाचा निरोप पोचवणारा घडी आहे. तुला निरोप मी कोण? माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती. त्यानं तिसरी केली असती, त्याला काय अडचण. माझा पाय लागला, तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतो ना, 1.5 गुंठा इकून माझ्यामुळं मी आणि आज सगळं जे कोणी संपवलं. 16 पोरं ऐकायचे बरं का. मी सासूचं सुनाचं भांडण झालं ना, सुन म्हणती भूक भूक भूक. तुला नाही भुकायचं भूक, मला फक्त कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये. आणि मग मी पाहते तुझा खिलारी कोणचा ऐकतो. आणि मग हे म्हणते बाई दिंडी केव्हा निघणार. मी एकच झालं का 16 आहेत अजून. एक मी, 2 तू 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 माझी नाही ना. तू माझी नाही ना. कुणाचीच नाही. आणि तिथं ऑपरेशन झाले, तिला 3 पोरं झाले. मी किती झाले? तिसरं तुझं. त्या बाबडीपासून या बाबडीपर्यंत इकडल्या खिडकीत तुझी जिरी. तुझी जर जिरावली नाही ना, बापाचा आहे. लोकांना काय माहिती तू कोणचा आहे. मी तू तुझं माझं. किती झाले? बस आता 21 पोर आहे. बस फिट बसले कीर्तन. आता 16 झाले ना, आपलं 4 झाले, आता 12 राहिले. 12 16 पोर आहेत तिला, नवरा नाहीये. त्यातलं पहिलं पोरग आता काम. आणि ह्या शरीरात काम तयार झाला. एखाद्या म्हाताऱ्या माणसाने बायको केली तर त्याच्यात गैर नाही. लोक नाव ठेवते बा त्याला, कशाला बायको पाहिजे, करू द्या, मोकळ्या मनानं करू द्या. तो फक्त वयानं दमलाय. मनानं खंबीर आहे, होऊन जाऊ द्या. तुम्ही म्हणाल का, त्याला 7 कारण. मग उत्तर माझ्याकडे क्लिअर घ्यायचे कशाला. 7 कारण आहे का? कामाला वय नाही.
कामाला वय नाही, कामाला जात नाही, कामाला नाथ नाही, कामाला शील नाही, कामाला कुळ नाही, कामाला काळवेळ नाही आणि कामाला लाज नाही. कामाला लाज नाही, काम येतो काम. आणि काम कसा तयार होतो ऐका तरुण पोरं. एखादी गोष्ट डोळ्यासमोर आली नाही, नवरा नाही, मग ही म्हणली बाई तू काय करते? उत्तर एकदम बारीक आहे का? माया म्हणते फेकत मी जगाला गुंतून मारते, मला दुसरं काहीच काम. मी फक्त जन्माला घालते, मोठं करते, शाळेत घालते, नोकरी लावते, बायको करून देते, पोरग पैदा करून देते, त्याला मोठं करते, त्याला शिकून देते, त्याचं लग्न होऊन देते, त्याची बायको बाळाती होते, याला नातू दाखवते, आट्या काढते, मारते, दुसरा म्हातारा तयार करते. माझा एकच धंदा एडिटे सायकल एडिटे जनरेशन कंटिन्युटी द्यायचं नव्हतं गॅप सिस्टीम. माझा एकच धंदा आहे फक्त जन्माला घालणे, मोठा करणे, मारणे, दुसरा तयार करणे. एक पखोद्या मेला का दुसरा तयार, एक बाबा गेला का दुसरा तयार, पहिलीचं पोरग दुसरीत गेलं का दुसरीत पहिलं तयार, पहिलीतलं पोरग तिसरीत गेलं का दुसरीत तिसरीत तयार. आणि या जगाला फक्त कुतून मारायचं एवढाच माझा धंदा. असं कोण म्हणती? बस फिट बसले कीर्तन. माया इच्छा म्हणते बाई आता तुझे दिवस संपले, तुझे दिवस संपले. आता या गोष्टी त्रेता युगात चालत होत्या, या गोष्टी द्वापार युगात चालत होत्या आणि या गोष्टी मागच्या युगात चालत होत्या. पण आता कलियुगात ही तुझी गोष्ट चालणार. ही म्हणली कागा, ती म्हणली ऐक. पैठण पासून 10 किलोमीटर अंतरावर आपेगाव नावाचं गाव आहे आणि आपेगावामध्ये एका आईला 4 मुलं झालीत. 3 मुलं आहेत, एक मुलगी आहे, एक मुलगा विश्वाचा गुरु आहे, एक मुलगा विश्वाची आई आहे, एक भाऊ ब्रह्मदेव आहे आणि एक बहीण साक्षात आदिमाया शक्ती मुक्ताबाई आहे. निवृत्तीनाथ हा विश्वाचा गुरु आहे, ज्ञानेश्वर महाराज ही जगाची आई आहे, सोपान काका ही साक्षात ब्रह्मदेव आहे, तर मुक्ताबाई ही आदिमाया शक्ती आहे. आणि या 4 पोरांचं नाव जरी घेतलं तरी तुला मरण येत आहे. ते तर काहीच नाही ग बाई. आळंदी पासून 20 किलोमीटर अंतरावर देहू नावाचं गाव आहे आणि देहू नावाच्या गावामध्ये तुकारामाचा जन्म झाला. आणि तुकाराम बाबा जन्माला आल्यावर तुकाराम बाबाचं नाव जरी घेतलं तर तुझं काही नाही ग. यम घाबरतो. तुकाराम तुकाराम भजन केलं तरच माया तुटते. आणि पाया पडू सांगतो महिला जरा माया कमी करा. आणि एक बरे बस एका जागेवर पटकन थोडीशी बरे तिथं बस जागे. कीर्तनाचं पथ्य कळत नाही, काही कळत नाही. आपलं
ही म्हणली बाई माझा प्रियकर नपुसक निघाला. त्याचं सोमवारी लग्न होतं. तो असा दाढी घातला बसला. हा गेला म्हणला व्हाय आर बिकम नर्वस. हे सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. हे सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणजे काय खाल्लं हे जा जा पटकन जा. ते सांगितलं काल लग्नच झालं नाही. याचं ते गिफ्टच पडलं खाली. तर म्हणलं काय झालं. काय नाही म्हणला 3 तास आम्ही शक्ती घेतल्या रस्त्याच्या कडेला बसून. तिने मला सांगितलं मी तुमचाच आहे मी तुमचीच आहे असं म्हणत म्हणत मला तिने कोर्टाच्या पायरीपर्यंत गेलं आणि मला विचारलं तुमच्या नावी बँकेत पैसे किती आहेत. मी म्हणलो 25,000 आहे. पोरकाला थांबण मला 25,000. पोरगी गेली नाही म्हणून. त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं मूर्खा तिला सांगायचं माझ्या नावे 25,000 आहेत पण माझ्या चुलत्याच्या नावे 25 लाख आहेत आणि त्याला काही पोरग नाहीये. हे मलाच मिळणार आहे. तो म्हणला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलते सगळं गेली. आता तू आलाय तर मला नाईट पिऊ दे झोपू दे. आता काय नाही बारीक आहे का. आता ही आपलं चाललंय सगळं मिळतंय फुकट. म्हणून प्रेम आहे. एका मित्राने सांगितलं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज. ते सांगितलं कुणाशी. ते सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. आम्ही एका वर्गात होतो. मला तिच्याशिवाय मी 1 मिनिट राहू शकत नाही. हाँ इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर वो ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. ये जाओ दे जा पटकन. मित्राने सांगितलं मित्राने